फ्रेंड्स, तुम्ही बऱ्याचदा बाईक रेसिंग बघितली असेल. ओके, जसं ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. बाईक रेसिंग असेल तर आपण इथे ऑब्झर्व करतो की ते बायकर्स जे ते दे आर मूव्हिंग विथ अ हाय वेलॉसिटी और हाय स्पीड. इवन दो ॲट द टर्न्स त्यांचा जो पाथ असतो तो दॅट इज नथिंग बट द सर्क्युलर किंवा कर्व असू शकतो तिथं. सो ड्युरिंग द कर्व दे आर नॉट स्किडिंग और नॉट स्लिपिंग अवे फ्रॉम द पाथ. ते न तर असे खाली वाकून ज्यावेळेस टर्न करतात त्यावेळेस न तर त्या जमिनीला टच करतात, नाही त्या सेंट्रल पाथ पासून अवे मूव्ह करतात. सो हीच गोष्ट वेन एव्हर वी आर डिलिंग विथ द फोर व्हीलर, सेम कंडिशन इथं ही पण फॉलो होणार आहे. सो फॉर द फोर व्हीलर अगेन द व्हेकल वेट इट इज टुवर्ड्स द डाऊनवर्ड साईड. ओके, पण तरी पण ही जी आहे ती ऑब्जेक्ट जो आहे तो मूव्ह अवे होत नाही त्या पाथपासून, किंवा जास्त कमी स्पीड झाली तर टर्न घेताना त्या सेंटर सर्क्युलर पाथच्या सेंटरकडे मूव्ह होत नाही. सो व्हॉट इज दॅट? फॉर दॅट you will observe many times that outer edge of that road it is having some angle with the inner edge. ओके, जसं आपण इथे ह्याच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही आता बघितलं असेल की बाहेरच्या बाजूचा जो रोड होता तो बऱ्यापैकी असं उचलला गेलेला असतो, म्हणजे मेकिंग सम अँगल विथ द इनर रोड. असं सपाट रोड टर्न मध्ये कधीच बनवत नाहीत. आपले रेग्युलर रोडमध्ये पण ज्यावेळेस घाटात असतो त्यावेळेस तिथं पण हा बँकिंग ऑफ रोडचा कन्सेप्ट यूज केलेला असतो. सो इथं रोड जो आहे तो बँक केलेला आहे. बँक केला मीन्स व्हॉट? मेकिंग आउटर एज विथ सम अँगल विथ द इनर एज. दिस कन्सेप्ट इज कॉल्ड एज अ बँकिंग ऑफ रोड. अँड वाय इट इज नेसेसरी? बिकॉज टू प्रिव्हेंट द स्किडिंग ऑफ द व्हेकल अवे फ्रॉम द सेंटर. सो टर्न घेताना जर घाटामध्ये अचानक जर स्किडिंग झाली असेल, स्पीड जास्त असल्यावर टर्न घेतला, बँकिंग ऑफ रोड नसेल तर व्हेकल डायरेक्टली आहे अशी ते मूव्हिंग अवे फ्रॉम द सेंटर, म्हणजे डायरेक्ट ते फ्लाय अवे होईल. ओके, सो याच्यामुळे ॲक्सिडेंटचे जे चान्सेस आहेत ते वाढतात. सो फॉर दॅट बँकिंग ऑफ रोड इज नेसेसरी हिअर. सो विल डिस्कस अबाउट द मॅक्झिमम सेफ वेलॉसिटी फॉर द बँक रोड. इथं मिनिमम वेलॉसिटीने टर्न घेतल्यानंतर आपल्याला काही रिस्क नाही, बट मॅक्झिमम वेलॉसिटी किती आपण ठेवू शकतो ज्याच्यामुळे आपण ह्या टर्नवरती स्किड होणार नाही हे आपल्याला फाइंड आउट करायचं. सो वी आर फाइंडिंग द मॅक्झिमम सेफ वेलॉसिटी ड्युरिंग दिस बँकिंग ऑफ रोड. सो फॉर दॅट कन्सिडर दिस डायग्राम आय हॅव शोन हिअर. ह्या डायग्राम मध्ये आपण एक बँक रोड ऑलरेडी दाखवले आहे ज्याच्यावरती एक कार जी आहे ती सबस्टिट्यूट केलेली आहे. ओके, अँड होरिझॉन्टल पासून ते थीटा डिग्री अँगलने रोड जो आहे तो असा उचललाय, मीन्स इट इज बँक्ड रोड. नाउ लेट दॅट व्हेकल हॅज वेट mg. ओके, इन द डाऊनवर्ड डायरेक्शन पण त्याच्यावर जे आहे ते ॲरोने रिप्रेझेंट केलेले आहेत. सो नॉर्मल रिॲक्शन इट इज ॲक्टिंग ॲज शोन हिअर. व्हेकलचा जो आहे सरफेस त्या सरफेसला नॉर्मल, सो दॅट इज नॉर्मल रिॲक्शन ॲक्टिंग हिअर इन द डायरेक्शन n. नाउ दॅट व्हेकल हॅज अगेन मोर two types of forces, that is static frictional force towards the center Fi, जो फ्रिक्शनल फोर्स त्या व्हेकलच्या टायर आणि रोडच्या सरफेस मध्ये ऍक्ट होणार आहे. ओके, सो F इज रिप्रेझेंटेड हिअर टुवर्ड्स द सेंटर. अँड सेकंड अजून एक टाईपचा फोर्स जो ऍक्ट होणार आहे दॅट इज सेंट्रिपिटल फोर्स. ओके, सो हिअर दीज आर द फोर्सेस और दीज आर द कन्सेप्ट्स विच आर ऍक्टिंग ऑन दिस व्हेकल व्हेन इट इज मूव्हिंग थ्रू द बँक्ड रोड. Now we'll that normal reaction we are having. Normal reaction is a vector quantity, so we resolve this vector. So ह्या वेक्टरला आपण दोन डायरेक्शन मध्ये रिझॉल्व केलेला आहे. सो वन डायरेक्शन इट इज एक्झॅक्टली होरिझॉन्टल सरफेस दॅट इज n cos theta, and second resolution it is along the horizontal line that is n sin theta. ओके, सिमिलरली आपण हे जे फ्रिक्शनल फोर्स आहे हा पण एक वेक्टर आहे, थोडासा सेंटरकडे असल्यामुळे आपण ह्याला पण रिझॉल्व करतोय कारण होरिझॉन्टल आणि व्हर्टिकल दोन कंपोनेंट ह्याचे पण आपल्याला काढता येते. सो व्हॉट इज होरिझॉन्टल कंपोनेंट? इट इज इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये इथं बघा डायग्राम मध्ये मी दाखवलेला आहे इट इज F sin थीटा. ओके, आणि दुसरा आहे F cos थीटा इन द होरिझॉन्टल डायरेक्शन. ओके, सो हीच डायग्राम विदाउट व्हेकल जर आपण ड्रॉ केली असेल तर ह्या सेकंड डायग्राम मध्ये मी दाखवलेली आहे. काय आहे? n cos थीटा अपवर्ड डायरेक्शन,
f sin theta mg downward direction. So observe this side here, total upward n cos theta and here total downward f sin theta and mg. म्हणजे इथं n cos theta it is balanced by mg plus f sin theta. ही कन्सेप्ट आपण डेरिव्हेशन मध्ये यूज करणार आहे. नाउ अगेन हियर ऑब्झर्व दिस साइड, या साइड मध्ये एकाच डायरेक्शन मध्ये n sin theta and f cos theta. f चा कंपोनेंट f cos theta आणि नॉर्मल डायरेक्शनचा कंपोनेंट n sin theta. हे एकाच डायरेक्शन मध्ये. नाउ these both are balanced by the centripetal force. Okay, so f cos theta plus n sin theta it is balanced by mv square by r. So these two conditions we are getting from this diagram. Okay, now see one more time the definition, will revise it based on this diagram. The raising of the outer edge of the rod over the inner edge through an angle theta is called as banking of rope. आउटर एजला इनर रोड पासून, इनर एज पासून थोडंसं आपण बँक केलेलं आहे, म्हणजे अँगल बनवलेला आहे, दॅट इज बँकिंग ऑफ रोड. ओके, नाउ ऑब्झर्व हियर वी आर स्टार्टिंग विथ आवर डेरिव्हेशन, हाऊ टू फाइंड द मॅक्सिमम. नाउ कन्सिडर दॅट ऑब्जेक्ट इज इन द इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम मध्ये आहे म्हणजे काय, द फोर्सेस विच आर ऍक्टिंग इन द अपोजिट डायरेक्शन दे आर एक्झॅक्टली बॅलन्स्ड. सो जे आपण डायग्राम मध्ये मगाशी डिस्कस केलेलं, दॅट विथ अ मॅथमॅटिकल एक्सप्रेशन वी आर रिपीटिंग हियर. सो टोटल अपवर्ड फोर्स इज इक्वल्स टू टोटल डाउनवर्ड फोर्स, त्या व्हेकल वरती ऍक्ट होणारा. सो टोटल अपवर्ड फोर्स काय होता, n cos theta and downward force mg plus f sin theta. Okay, so from this equation find mg. mg is equals to n cos theta and f sin theta हे मायनस मध्ये पलीकडे शिफ्ट होते. लेट दिस इज इक्वेशन नंबर 1. सो दिस इज फॉर द अपवर्ड अँड डाउनवर्ड. नेक्स्ट स्टेप अबाउट द होरिझॉन्टल. सो होरिझॉन्टल कंपोनेंट पण आपण बघितलेले आहेत. व्हॉट, n sin theta and f cos theta along the same direction, आणि त्याला मी मगाशी सांगितलं होतं की इट इज बॅलन्स्ड बाय द सेंट्रिपिटल फोर्स mv स्क्वेअर बाय r. सो इथं आपण हे बॅलन्स करून mv स्क्वेअर डिवाइड बाय r इज इक्वल्स टू f cos theta प्लस n sin theta हे इक्वेशन नंबर 2 ने रिप्रेझेंट केलेले आहेत. ओके, नाउ डिवाइड इक्वेशन 2 विथ इक्वेशन 1. आपण इक्वेशन 2 खाली घेतलेले, इक्वेशन 1 वरती आहे. सो डिवाइड दिस टू इक्वेशन्स. LHS विल डिवाइड विथ LHS, RHS विल डिवाइड विथ RHS. सो डिवाइड केल्यानंतर MM विल गेट कॅन्सल्ड इन द LHS. सो आपल्याला फक्त एवढंच मिळणार आहे. सो फर्स्ट आय विल राईट द फुल इक्वेशन. mv स्क्वेअर अपॉन r इक्वल टू, RHS मध्ये काही चेंज नाही, ॲज इट इज आपण तिथे लिहायचं आहे n sin theta प्लस f cos theta डिवायडेड बाय हियर इट इज mg इक्वल टू डिवायडेड बाय, तिथं पलीकडे पण काही चेंज नाही, n cos theta मायनस f sin theta. ओके, नाव कॅन्सल द mm कॅन्सल झाल्यानंतर v स्क्वेअर अपॉन r जे इथं आपल्याला LHS मध्ये मिळालंय, कीप इट ॲज इट इज, अँड RHS देर इज नो चेंज. नाव वी नो दॅट द फ्रिक्शनल, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स Fs इट इज नथिंग बट द μs इंटू n. की नॉर्मल रिॲक्शनला डायरेक्टली प्रोपोर्शन असल्यामुळे हा असा रिप्रेझेंट करतो. सो असा रिप्रेझेंट केल्यामुळे याच्यामध्ये काय होणार आहे, आपल्याला ह्या इक्वेशन मध्ये जिथं जिथं Fs आलेला आहे वी कॅन सबस्टिट्यूट μs इंटू n. ओके, सो LHS नाव देर इज नो चेंज, v स्क्वेअर डिवायडेड बाय rg. RHS मध्ये जिथं Fs आहे तिथं μs इंटू n सबस्टिट्यूट केलेलं आहे. सो सी हियर n sin theta प्लस μs n cos theta डिवायडेड बाय n cos theta minus μs n sin theta. Now upward side both terms having nn, take it common. Downward side both terms has nn. So take it again common. Common काढल्यानंतर n ला n कॅन्सल होते. So here n नेक्स्ट टर्म मध्ये n जो आहे तो येणार नाही. So next term we are getting here r is v square divided by rg is equals to sin theta minus μs cos theta divided by cos theta minus μs sin theta. Now divide the total equation with the cos theta. टोटल इक्वेशन म्हणजे फक्त RHS मधला अपवर्ड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरला cos theta ने डिवाइड करायचं आहे. ओके, सो डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर ऑफ द RHS विथ cos theta. So each and every term will get divided by cos theta, sin theta upon cos theta, tan theta असतो,
अँड कॉस थिटा बाय कॉस थिटा 1 असणार आहे. सो ह्या टर्म्समुळे आपली नेक्स्ट स्टेप जे आहे ते डिराईव्ह होते. LHS remains as it is v square upon rg is equals to. Now here we are getting tan theta plus mu s divided by 1 minus mu s tan theta. Okay. So हे आहे v square upon rg. Now we are going to find v, maximum velocity, safe velocity. So ह्याच्यावरून आधी velocity काढून घ्यायची. So what is v square? rg shift करायचा. So we are getting here rg into that total RHS bracket as it is. आणि हे स्क्वेअर असल्यामुळे what is value of v? स्क्वेअर रूट मध्ये टोटल टर्म. So v is equals to square root of rg in the bracket tan theta plus mu s divided by 1 minus mu s tan theta. So this is the velocity here which we will require for the maximum safe to drive on the banked road. Okay, हीच आहे ती सेफ वेलॉसिटी ज्याच्यामुळे आपण मूव्ह करू शकतो. नाउ देअर अरायझेस केसेस. सो द फर्स्ट केस विल कन्सिडर दॅट इफ देअर इज अ होरिझॉन्टल रोड. बँकिंग ऑफ रोड केला नसेल तर ह्याच्यामध्ये काय चेंजेस आहे. इफ देअर इज अ होरिझॉन्टल रोड देन देअर इज नो अँगल मीन्स थिटा इज 0. सो tan 0 इट इज 0. सो ह्या इक्वेशन मध्ये जिथं टॅन थिटा आहे ती टर्म 0 होऊन जाणार आहे. सो अल्टिमेटली व्हॉट वी आर गेटिंग हिअर v इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू rg. ओके, टोटल व्हॅल्यू ह्याच्या जे RHS होता त्याच्यामध्ये टॅन थिटाच्या जागेवर 0 ठेवून बघा, तुम्हाला फक्त rg हेच व्हॅल्यू जी आहे ती रिमेनिंग राहिलेली दिसेल. सो इट इज म्यू rg इन द स्क्वेअर रूट इज इक्वल्स टू v. आणि हे फर्स्ट ॲप्लिकेशन आपण डिस्कस केलेलं होतं की व्हेन व्हेकल इज मुव्हिंग इन द होरिझॉन्टल रोड. ओके, तर वेलॉसिटी किती आली होती आपली v इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू rg. आणि हेच आपण ह्या बँकिंग ऑफ रोडच्या या फर्स्ट केसमधून फाइंड आउट केले. नाउ द सेकंड केस, इफ आवर रोड इट इज फ्रिक्शनलेस मीन्स देअर इज नो फ्रिक्शन ॲक्टिंग ऑन द और ॲक्टिंग बिटवीन द टायर अँड द रोड, देन फ्रिक्शनल फोर्स जो असणार आहे तो फ्रिक्शनल कोएफिशिएंट म्यू एस इट विल बी नाउ 0. So in the equation of the v, if we substitute mu s 0, we will get here the equation for the angle of banking. थीटा साठीचं एक्सप्रेशन आपल्याला इथे मिळणार आहे. mu s 0 सबस्टिट्यूट करा, सॉल्व करा. You will get here that theta is equals to tan inverse of v square divided by rg. That means tan theta is equals to v square upon rg. That means theta is equals to tan square v square upon rg. म्हणजे किती अँगल बँकिंगचा ठेवावा, त्याला वेलॉसिटी किती असावी जर फ्रिक्शन नसेल तर. अँड विथ फ्रिक्शन विथ अँगल ऑफ बँकिंग जी आपली फर्स्ट मेजर इक्वेशन आली होती दॅट इज द मॅक्सिमम सेफ वेलॉसिटी विथ विच अ व्हेकल कॅन मूव्ह ऑन अ बँक रोड. सो दिस इज द टोटल कन्सेप्ट रिगार्डिंग द बँकिंग ऑफ रोड. सो होप यू अंडरस्टँड दिस. कॉन्सन्ट्रेट ऑन द डायग्राम अँड इट्स कंपोनेंटचा जो आपण चेंज केला होता म्हणजे एन ला आपण रिझॉल्व केलेला होता, रिझॉल्युशन ऑफ कंपोनेंट्स. सो कॉन्सन्ट्रेट ऑन दॅट रिझॉल्युशन्स. जस्ट वी आर इक्वेटिंग द इन द इक्विलिब्रियम कंडिशन अँड वी आर गेटिंग हिअर द कंडिशन फॉर द मॅक्सिमम वेलॉसिटी. होप यू अंडरस्टँड दिस. इफ यू हॅव एनी डाउट, like our video, comment here and subscribe.